चूक झाली म्हणजे? अशी चूक तुमच्याकडनं होऊच कशी शकते? देव न करो बाबांना उद्या काही दुखापत झाली असती तर काय केलं असतं तुम्ही? सर पण मी खुर्ची नीटच ठेवून गेले मग होते. कसं झालं हे सगळं? अगं खुर्ची नीट ठेवली होतीस म्हणतेस, मग हे असं कसं झालं सांग बरं? हा, मॅडम मी खरं सांगते, मी 2 मिनिटांसाठी बाजूला गेले आणि तेवढ्यात 2 मिनिटासाठी बाजूला गेलीस? कशासाठी? कुठे गेलीस? नीट सांग काय झालं ते. अहो मॅडम, बाहेर पाण्याचा नळ कोणीतरी चालू ठेवला होता, तोच बघायला गेली आणि तेवढे तिथे हे सगळं. ए मूर्ख, काय ग, तुझ्यावर बाबांची जबाबदारी दिली आहे ना, पार पाडता येत नाही? आवडत हिला ना ऍक्च्युली कामावरून काढून टाकलं पाहिजे. मॅडम प्लीज नको, असं नका करू. मला कामावरून काढून टाकू नका प्लीज मॅडम. मी तुमच्यासमोर हात जोडते प्लीज. हो, जास्त हा जो बोलचा रागिणी, रागिणी थांब जरा. आई, सुजाताताई, या वेळेला मी माफ करते, पण पुढच्या वेळेला अशी चूक होता कामा नये. आजोबांची काळजी घेत असाल तेव्हा 1 मिनिट सुद्धा त्यांना सोडून कुठेही जायचं नाही, कळलं? मला माफ करा मॅडम, पुन्हा अशी चूक कधीच होणार नाही. राजन काका, तुम्ही असा स्वतःला त्रास करून नका घेऊ. आता आजोबा बरे आहेत की नाही, मग प्लीज असं नका त्रास करून घेऊ. अगं हो, पण बाबांना चुकून काही झालं असतं तर काय केलं असतं आपण, सांग ना. राजन शांत हो बरं. कमळी म्हणते ते बरोबर आहे, त्यांना फार काही लागलं नाहीये, ही देवाची कृपा. शांत हो, यापुढे आपण आता आणखी नीट काळजी घेऊ त्यांची. हा, पर मूळ प्रश्न यो आहे की आजोबा नेमकं पडलं तरी कसं? हो ना. व्हीलचेअर कलंडली असे अचानक. बापरे, सगळे माझ्याकडे असे का बघतायत? शी, मी हे बोलून चुकले वाटतं. काय अशी कशी कलेंडे? कमळी, तुला गावाला जायला उशीर होईल नाही तर. आहो पर आजोबा. अगं त्यांची नको काळजी करूस, आता आम्ही आहोत ना. मी आहे, राजन आहे, निघतो. ठीक आहे, काळजी घ्या आजोबांची. मी गावाकडे गेलो की तिथनं बी एक फोन करतो. हा, येतो. अगं नको सारखा नमस्कार, सुखी राहा. आयुष्य म्हणतो. बस बस, जा. येतो. जा ग जा कमळी. आता तू कुठल्या पण गावाला गेलीस तरी मला काही टेन्शन नाही. मी माझं काम केलं. आता जर या दोघींच्या मध्ये मी जाऊन बोलली तर आई मलाच ओरडते. हे सगळं नेमकं काय चाललंय आणि का? कसं अभिनंदन विहीणबाई. ही बाई आईंना असं का करायला लावते? तोंड गोड करू. अच्छा, मी निघते. भेटू.
म्हणजे तो व्हिडिओ मला या बाईने पाठवला होता तर. पण तो व्हिडिओ तिच्याकडे आला तरी कसा? मंड्या काहीतरी खायला दे रे. ऋषी भाऊ, बरं झालं तुम्ही आला. मला तुमच्या संग लय महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. काय झालं, जरा टेन्शन मध्ये दिसतोस. हाव काय झालं काय, डोसकं बंद पाडायची येळ आल्या आता. हाव कंबळीला आबांची आणि सरू काकीची लय आठवणी आल्या, म्हणून ती त्यांना भेटायला गावाकडे चालल्या. काय? हो. अरे मग थांबवायचं ना मग तिला. अहो मी लय प्रयत्न केले थांबवायचा, पण ते ऐकल तर ठीक. मंड्या यार, फोन तरी करायचा मला. अहो ऋषी भाऊ, एकदा फोन बघा तुमचा. अहो तुम्हाला मी लय फोन केलं, पण तुम्ही पण उचलला ना. सॉरी. ऋषी भाऊ, काय बी करा पण कमळीला गावाकडे जाण्यापासून थांबवा. ती जर गावाकडे गेली की नाही तर तिला आबा गेलेच हे कळणार, मग झाली बोंबाबू. अहो तिला असला खतरनाक धक्का बसेल की नाही, त्यातनं बाहेर पडणं कठीण आहे. परत ती मुंबईला याचं नाव बी नाही काढणार ऋषी भाऊ. खरे, तसं झालं तर तिचं शिक्षण पण थांबेल आणि तिच्या स्वप्नांची पण माती होईल. चल काहीतरी करू. चला. आई कॉफी? नाही, नकोय मला. आई कॉफी घ्या ना, बरं वाटेल तुम्हाला. नकोय मला. इथे काय झालं हे हिने ऐकलं नसेल ना? राधिका, हे सगळं कोणी केलं माहिती तुला? हो माहिती. म्हणजे हिने प्राजूचा तो व्हिडिओ बघितला की काय? राधिका, त्या आल्या होत्या कामिनी, तेव्हा कुठे होतीस तू? आई मला सगळं माहिती आहे, मी बघितलं. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की हे एवढं सगळं त्या आपल्यासाठी का घेऊन आले आहेत. आणि आई, तुम्ही एवढं का चिडलेल्यात त्यांच्यावर? त्या खूप विचित्र वागत होत्या. का वागत होत्या त्या अशा? ओ गॉड, म्हणजे हिने काहीही ऐकलेलं नाहीये. आई, काही प्रॉब्लेम आहे का? काय झालंय? तू तुझं काम कर, हे सगळं आवरून घे.